श्री भुजंग महाराज मंदिर तीर्थवाडी उजरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग याचा आज जीर्णोद्धार सोहळा आहे 16 मे 2024। नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पाडको यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता आपण चालले ओजरम येथे। ओजरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील तीर्थवाडीमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर आहे। त्या मंदिराचा आज वर्धापन दिन आहे आणि त्या ठिकाणी श्री भुजंग राणे महाराज हे म्हणजे त्यांनी काहीशे वर्षापूर्वीची त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आणि त्यांचं समाधी मंदिराचा आज म्हणजे त्या ठिकाणी जीर्णोद्धार केलाय। त्यामुळे तो जीर्णोद्धार सोहळा सुद्धा आहे आणि यांचा वर्धापन दिन म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम आहेत। तर आता आपण जाऊया विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे हे म्हणजे सोहळा चालू आहे तो आणि कशा प्रकारे ह्या वर्धापन दिन आणि जीर्णोद्धार हा दोन्ही कार्यक्रम कशा प्रकारे चालू आहे तो बघूया। तर आता आपण चाललोय ओजरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील तीर्थवाडीमध्ये। आणि मंदिराच्या बाजूला अशोक राणे यांच्याकडे आपण आलोय आणि या काकी आपल्याला सरबत देणार। खूप गरम गरमी चालू आहे हे बघा, कार्यक्रम चालू आहेत। हा, तर आता आपण अन्वी आणि ओवीच्या घरी आलो। हे अन्वी, तू अन्वी ना? इकडे बघ, लास्ट ही ओवी आणि ही अन्वी। सांगा ओवी कोण? ही ओवी आणि अन्वी। तर आता आपण अन्वीच्या घरी आलोय बघा आणि अन्वीच्या मम्मीने आपल्याला सरबत आलेलं मस्त सब्जा घालून कोकम सरबत। मेथीचा लाडू देऊ। हा छान आहे बनवतात। मस्त थंडगार सरबत आहे। मेथी लाडू आणले, अन्वीच्या आजीने आणलाय आपल्याला मेथी लाडू। तुम्ही स्वतः बनवला? ओके, स्पेशल लाडू आहे, बघूया खाऊन कसं वाटतं। मस्त आहे मेथी लाडू, सुंदर। लाडू आणि मस्त होतं सरबत, छान। आता आपण जाऊया मंदिरात। गोड्यांचं नाव काय? स्वानंदी। आमच्याकडे राहते। आता आपण आलोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे, विठ्ठल रखुमाई मंदिर तीर्थवाडी ओजरम। या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे। अभिषेक चालू आहे इकडे। नमस्कार। इकडे पूजा चालू आहे आता आणि इकडे पूजा झाल्यानंतर ते नवीन समाधी बांधली त्या ठिकाणी सुद्धा पूजा होईल। लाईट गेली आता, सकाळपासून लाईट जाणं येणं चालूच आहे। आणि इकडे कागदी फुलं लावले डेकोरेशनला। या ठिकाणी तुळजाभवानीची पूजा होते। मामा आजोळ आहे ना त्याचं।
आणि या ठिकाणचे हनुमान मंदिरामध्ये आता पूजा होते आणि मस्त पिंपळ पार आहे. केवढं मोठे पिंपळा झाड आहे बघा, पुरातन एकदम सुंदर. मंदिराच्या समोरच आहे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समोर पिंपळावरती हे मारुती मंदिर आहे. हे आहे भुजंग महाराज मंदिर आणि आज याचा जीर्णोद्धार सोहळा आहे. आणि या ठिकाणी सद्गुरू भुजंग महाराज यांची माहिती आहे. त्यांचा जन्म 18व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता आणि ब्रिटिशांच्या सरकार म्हणजे फौजेमध्ये ते होते आणि नंतर ते अध्यात्माच्या मार्गाला गेले आणि त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारून 1942 साली आणि त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. सद्गुरू श्री भुजंग महाराज. आणि आता शहीद स्मारकाच्या इथे पूजा होते. अगरबत्ती लावली पाहिजे. नाही निरांजन अमृतराव साबाजीराव राणे. शहीद अमृतराव साबाजीराव राणे. सद्गुरू भुजंग महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा गुरुवार दिनांक 16 मे 2024 आणि या ठिकाणी सर्व देणगीदार सुद्धा आहेत. आणि आता या ठिकाणी पूजा चालू होईल. विठ्ठल रुक्मिणीला सुंदर असं सजवत आहेत. थोड्या वेळात आपल्याला सजलेली विठ्ठल रुक्मिणी बघायला मिळेल. आता जस्ट पूजा झाली आणि इकडे श्री भवानी मातेला सुद्धा सजवतात. हे बघा मस्त. थोड्याच वेळात सर्व देव सजून तयार होतील आणि तिकडे आता समाधी मंदिराकडे पूजा चालू आहे. आपण त्या ठिकाणी जाऊया. मनीषा सावंत आणि पाताडे या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. माहेर वसनी ना. कुठच्या गावात ना तुम्ही? कुंभवडे. आणि तुम्ही कासारड्यात. ओके. तर दोन्ही माहेर वसनी आल्यात कार्यक्रमाला आणि बाकी महिला मंडळ सुद्धा आल्यात. आणि इकडे आता समाधी मंदिरामध्ये पूजा चालू आहे. खरोखर मस्त निसर्गरम्य असा मंदिर परिसर आहे आणि आज या कार्यक्रमामुळे एक वेगळी आध्यात्मिक एनर्जी आली. इकडे उत्साहाचा कार्यक्रम साजरा होतोय. सद्गुरू भुजंग महाराज जीर्णोद्धार सोहळा 16 मे 2024. आणि काका रांगोळी काढतात बघा शॉर्टकट ताटाचा वापर करून. बरोबर गोल रांगोळी.
जरा बरं वाटलं हो. मगाशी मस्त. माझा श्वास नुसता पडला घेतला. इकडे भुजंग महाराजांचे वंशज सर्व राणे कुटुंबीय इकडे आहेत हे बघा. हे सर्व त्यांचे वंशज. म्हणजे तुम्ही कोण आता? पंतू वगैरे म्हणजे पाच सहा पिढ्या वगैरे. हा मुख्य घरातले म्हणजे यांच्या घरातले महाराज होते आणि हे सर्व त्यांचे आता वंशज आहेत. म्हणजे 5-6 पिढ्यामधले म्हणजे पंतू चिंतू असे सर्व आहेत. आणि आज सर्व उपस्थित आहेत या सोहळ्याला. आणि संपूर्ण राणे परिवार आपल्या महाराजांचा हा सोहळा बघण्यासाठी आलेत. खूप लांबून आलेत. मुंबई म्हणजे वेगवेगळ्या शहरातनं पण आलेत. गावचे पण लोक आहेत इकडे. संपूर्ण परिवार एकत्र आले इकडे. त्या ठिकाणी पूजा चालू आहे. बाकीचे भाविक लोक इकडे मंदिरात बसलेत आणि या ठिकाणी चालू आहे महाप्रसाद. आणि इकडे महाप्रसाद बनतोय. किती लोकांचं जेवण आहे? तरी आहे 200-250 माणसं होते ना. माणसाचं जेवण आहे. म्हणजे वाडी प्लस गाव. हो वाडी प्लस गाव. आता इकडे महाप्रसाद चालू. 250 माणसाचं होईल जेवण. हा. रात्री सुद्धा असणार ना? हो रात्री पण आहे. आणि सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी हे म्हणजे कार्यक्रम होते. आणि कोकणात कुठेही गेलात तरी तुम्हाला असा अप्रतिम निसर्ग बघायला मिळेल. सुंदर मंदिर आहे. इकडे पापड चालतात. आणि सुंदर असं सजवलं विठ्ठल रुक्मिणीला आहे बघा. मस्त. इकडे भवानी मातेला पण तुळजा भवानी मातेला पण सुंदर असं आणि तुळजा भवानीला पण मस्त सजवलंय. आणि या ठिकाणी सर्वजण महाप्रसादाचा आनंद घेतात.